मंडळी गावाकडचा एक दिवस आणि खूप छान वाटतं असं गावी आलेलं आणि सगळीकडे पावसाचं वातावरण केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. तर मंडळी सगळीकडे पावसाचं वातावरण केलेलं आहे बघा असं. आणि त्याच्यामध्ये बाईक चालवायला आपली खूप मजा येते मला. मुळात मी गावाला आलो आहे बाईक न्यायला. आपली बाईक पुन्हा मुंबईला जाणार आहे त्यासाठी आलो आहे. पण असं एकदम पाऊस आभाळ बघून पावसाचं दाटलेलं वातावरण बघून असा मन एकदम शांत आणि मस्त होतं आहे. आणि बघा अशी लालपरी आलेली आपली आणि ती लालपरी चालली बघा आहे ना. लालपरी आपली कशी चालते कोकणातल्या रस्त्यावर ना. आणि मित्रांनो अशा जागी गाडी चालवायला खूप मजा येते. भन्नाट वाटते. मग आपल्या इकडे उचलगाव तर मंडळी बघा मस्त पाऊस आता पडतोय. लय भारी वाटतंय. गावी या मोमेंटसाठी आलेलो, या क्षणासाठी आलेलो आणि ते क्षण साध्य झालं असं मला वाटतं. आणि कारण कित्येक वर्ष पहिला पाऊस मी गावाला घेतला नाही. म्हणजे जरी लहानाचा मोठा गावाकडे झालो असलो तरी पण ते अनुभव आणि ते क्षण क्वचितच अनुभवायला मिळतात का नाही. आणि बघा आता आपण आलो आहे तर अशा प्रकारचं एकदम मंत्रमुग्ध असं वातावरण झालं बघा. एकदम पॉवरफुल आहे ना. आणि आता मी भिजणार आहे या पावसामध्ये. असा मस्त पाऊस पडतोय मित्रांनो बघा. भारी वाटतोय. आणि आता मी पाऊस हा जोरात बघायची वाट बघतोय. म्हणजे आता किती जोरात पडतोय ते बघूया. वहिनी आणि मामी रेती काढतायत नदीमधनं आणि त्यांची आता हे झालेली आहे कारण पाऊस आलेला आहे. आता धावपळ करतायत. तुझं नाव काय? पूर्ण नाव? संदेश बाईकर. अच्छा संदेश. पप्पा काय कुठे गेलाय? पप्पा पिक्चरला गेलाय. आणि हे पिंपल कशाने आले? आंबे जाम खाल्लंस तू? कुठलं आंबे खाल्लंस? तेव्हा नाही खायचं आता खाल्लं. तेव्हा नाही खायचं आता खाल्लं ना. गावाला जाम आंबे खायला भेटतात ना. आमचे पप्पा आणतात. अच्छा तुमचं कालोख झाला. कुठे रोहात आणतात काय आंबा? तुला जाम आवडतात ना आंबा काय? मग करवंद बिरवंद? अच्छा मग करवंद बिरवंद खाल्लीस की नाही? खाल्लं ना करवंद? आमच्या शेतावर आहेत. मग यांच्या शेतावर आहेत करवंद. आमच्या गावची 6 माई नदी जी आता कोरडी पडलेली आहे. आता जसा पाऊस आहे तेव्हा ना असं पूर्ण डोंगर लाईन दिसते. डोंगराला समोर आहे तिथून सगळं असं पाणी येतो आणि एकदम हा असा भरून जातो पूर्ण. असा खूप पाणी असू द्या पावसाळ्यात सगळं ती जाते खाडीला. नदी जॉईंट होते. लय भारी बघा कसं वातावरण वाटते संध्याकाळचं गावचं. तर मंडळी डोक्यावर घेतली आहे पिशवी आणि आम्ही जातोय आता शेतावर. बघा पेरणीचा काम आहे थोडासा करायचा आहे. पप्पा उशिरा आले कारण भात मिळत नव्हता रोहाला. आणि हा बघा आपला रस्ता आहे शेताकडे जाण्याचा. आई पुढे आहे. आईकडे घमेल आहेत. पाण्याच्या बाटली पियाला. चाय पण घेतलीस काय? चाय पाणी नाश्ता वगैरे सगळं.
आणि पांड्यादा आपला काम करतंय बारिशपासून संरक्षण आहे ना. चांगलं आहे चांगलं आहे. ते मंडळी ही आहे आपली नदी. हा पाणी आटलं आहे आणि आता पाऊस आल्यावर पूर्ण नदी भरेल. मग हा आपल्याला जो गाला आहे तो तोडायला लागतो. मंडळी फायनली शेतावरती पोचलो आहे आपण. आणि हे बघा ट्रॅक्टरने नांगरलेली जमीन आहे सगळी. बाकी सगळ्या लोकांनी पण तसेच केले आहे, ट्रॅक्टरने नांगरतात. आणि आता भात टाकून नंतर खुदल्याने जरा हे करावे लागेल. आई ढेपा फोडून गेलेली, पण आता मध्येच पाऊस पडला त्याच्यामुळे सगळं झालं आहे. बघा पावसाने लेट झालं पेरणीला. लोकांचे दारसे उगवले असतं. आता पप्पा गोणी खेळून फिरत आहेत. आणि नंतर हे पेरायचे. आपली एवढी दाढ आहे, दाढचं बोललो एवढी आहे. आणि नंतर मग आपण हे आपले कुदले आहेत त्यांनी घेऊन आपल्या खडवायची दाढ. काय ते भात पेरायला सुरुवात केलेली आहे पप्पाने. इकडे राखा, अजून कमी राखा. तर आई आमची आता दाढ खाणायला लागले. बघा असं ट्रॅक्टरने नांगरल्याच्या नंतर अशा प्रकारे करायला लागतं. म्हणजे आता पाऊस पडला त्याच्यामुळे ही आमच्या नाही तर करायला लागलं आहे. तर डायरेक्टली ढेपी फोडून आपण टाकतो ह्याच्यामध्ये. शेतकऱ्याची मजबुरी आहे, काय करणार. पण खूप मजा येते. आणि अशा हवा सुटलं आहे, वारा सुटलं आहे आणि असा काळोख केला आहे पावसाने बघा. आणि भारी वाटते. काल पावसाची मजा घेतली मी, पण एवढा जोरात पाऊस नाही पडला. रात्री लाईट गेल्याच्या नंतर पडलेला पाऊस, पण त्यावेळेला मी गाढ झोपेत होतो. काही नाही, बघूया. आजचा संध्याकाळपर्यंतचा आहे. उद्या सकाळी परत मुंबईकडे रवाना व्हायचं आहे. तेवढ्या वेळात पाऊस पडला तर आपल्याला पावसात भिजता येईल. तर मला वाढायला सांगतो काय? मला वाटतं व्हिडिओ बनवायला सांगतो मला. थांबा जरा घेते घ्या. बैठा मी घेते, भयानीच करते मी. बस असंच करायचं ना. माती याला घरी नाही व्हायचं, वरायचं, कुदलायचं नाही बाबू. वरतंय बघा, नुसतं वर कुदलं नाही मी. बघायची दार पेरताय. अरे व्हायचं नाही बाबू, वाईच बाई. हा असं डायरेक्ट घ्यायचं पुढे. हा असा मग लवकर जातोय तिकडे. मस्त आहे ना. व्हायला दादा लांब पाहिजे हो. लांबपर्यंत जाईल नाही म्हणजे वाकाय नको एवढा. असा थोड्याशा मेहनतीनंतरच थाकायला झालं. पण गावची लोक हे काम किती मेहनतीने करत असेल ते विचार करू शकता. एवढ्यातच माझी हवा निघाली. थोडा आराम करतो, नंतर पुन्हा सुरू करायचं आहे. हा एकच शेत नाही आहे, तर खाडीवरती एक शेत आहे आपला, तिकडे पण जायचं आहे आणि तिकडे मग पेरणी करायची आहे. आजचा दिवस आहे आपल्याकडे, लय डेंजर काम आहे. आणि आई आपली ढेपं फोडते आणि पप्पा आमचं बांधदुरुस्तीचा कार्यक्रमाला लागले. तर मंडळी फायनली एवढ्या मेहनतीनंतर आपली डाळ पेरून झाले बघा. आता हा वरणा टाकतायत भात पूर्ण कोदून झाल्याच्या नंतर.
थकलो, घामाच्या धारा लागल्या नुसत्या. हा खतम कहाणी. आता बस जा, तिथं पेरला आहे. आता नको ह्या करू तिथं, बस जायचं झाला. आता आणखी एक आपलं शेत आहे, तिकडे जायचं आहे. तिकडे फक्त पेरायचं आहे आपल्याला. बघूया. नंतर आई बोलते उद्या जाऊन मी ढेपी फोडेन किंवा कुदनेल अशी बोलते ते. बघूया जाऊन. तर मंडळी आपली एक शेत झालेलं आहे दाढ पेरून. आता चाललो दुसऱ्या शेताकडे. सगळे आम्ही जण सगळं अशा प्रकारची झाड पेरलेली आहे. ही सचिंदाची झाड आहे. सगळे ट्रॅक्टरच मारलाय नाही, सगळे म्हटलं ट्रॅक्टरच मारलाय एक मार्गे. तर ही आहे वीटभट्टी मस्त. बघ अशा विठा निघालेल्या आहेत चांगल्या. काही विटा करपतात, जाळतात आणि काही चांगले निघतात. चला आम्हाला खाडीवरती पोचायचं आहे. कुत्र्यांचा सोक्षमोक्ष लावला, हातात घेतलेला दगड फेकतो. मागाशी कुत्रे आईवरती भुकत होते. आई ते बोलते ते कळणं. चला हातात दगड घेतल्यावर कुत्री पळाली सगळी. हे बघा, ही आपली गणपती विसर्जनाचे ठिकाण. इथे भरतीचं पाणी येतो आणि ह्या पाण्याने मीठसुद्धा बनतो बघा. तर फायनल मंडळी पोचलो आहोत आपण. आई माझी टोपी राहिली बांधरावं. ऐ माझी टोपी बांधरावर राहिली. उद्या जाशील तर घेऊन ये. तर मंडळी अशा प्रकारचे काय प्लांटेशन केलेले आहेत पप्पांनी. आणि हे बघा असे झाडे बिडे लावलेले आहेत. आणि फायनली आपण पोचलो आहोत आपल्या खाडीच्या शेतावर. हे बघा अशी प्रकारची व्हल आहे. त्याच्यात पावसाळी पाणी असतं. हा काय गेला खाली टाका इथपर्यंतच आहे ना की. तर मंडळी आपला आता भात टाकणं चाललेलं आहे. पप्पा टाकतायत भात आणि संध्याकाळ झालेली आहे. हे बघा अशा प्रकारचे आपली डाळ भरली जाते. हा एक शेत आहे आणि हा एक आहे. आता दोन्ही मिळून एकच डाळ भरलेली आहे. इथे कसं हलका हलका लावल्यानं तरी खूप सारा येतो आणि डाळ एकदम भरगच्च होणार आहे मला असं वाटतंय. कारण खूप आपले भात आहे. जर 5 ते 6 किलो इथं टाकणार आहेत. तर मंडळी आपली झालेली आहे पेरणी करून. अशा प्रकारे पेरणी केलेली आहे. आणि हा बघा कुदल्याने येऊन मला फोड पण आला. फोड हातात फुटला. दुखतोय झुमतोय पण काय आता थोडं करावं लागतं. परिश्रम वाळूच्या कांदळगडात ते असंच घडत नाही. कारण परिश्रम खूप अतनात करावा लागतो. आणि शेतकरी पुत्र असेल तर तुम्हाला समजेल की काय मेहनत करावं लागतं शेतीसाठी. आणि आता आमची दाढ पेरून झाली आहे. ही फक्त सुरुवात आहे दाढ पेरण्यामागची. आता ह्यानंतर असते आपली लावणी. लावणीनंतर त्याची मशागत असते, बेनणी असते. त्यानंतर होते कापणी. त्यानंतर आपल्याला मिळतो आपलं मेहनतीचं फळ. म्हणजे जो भाताचा दाणा असतो, सुवर्ण दाणा, तो भेटतो आणि त्याचा बनतो तांदूळ. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी नीलपेकर तुमची रजा घेतो. चला तर बाय बाय.